कोणाच्या घरी आले म्हणावे पाहुणे बा नवीन दिसून राहिले. याच्या अगोदर पाहिलं बा गावामध्ये कधी यायला कोणाच्या घरचे पाहुणे होईना काय तर का पाहुणे बा कोणाच्या घरी आले तुम्ही? अरे वा माया बहीण तुम्ही तर कमालच केली. आता मला नाही ओळखलं. हा मला गावचा जवळ आहे ना मी राजे हो मला नाही ओळखून राहिले तुम्ही काय माणूस आहे बाबा. आता मला काय माहित बा तुम्ही आमच्या गावच्या जवळ हो म्हणून तुम्हाला कधी पाहिलंच नाही गावामध्ये म्हणून विचारून राहिलं बा कोणाच्या घरी आले काय आले. हा कोणाच्या जवळ तुम्ही नेमकं नाव तर सांगा कोणाच्या जवळ काय मग ओळखतो बा तुम्हाला. नाही 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 जाऊ द्या काय सांगून फायदा तुम्हाला. तुम्ही ओळखलंच नाही म्हणता काय सांगू तुम्हाला. सगळं अख्खा गाव ओळखते मला. ते कंदील आबाजी शिवलाल भू अजून ते चिल्लर पुट्टे मारती जगन फगन ते संख्या पार ओळखते ना मला. तुम्ही ओळखून नाही राहिले राजे काय माणूस आहे बाबा. जाऊ द्या बरं किती पैसे झाले तुमच्या सांगा मला. माय अजिबात नगीने दिसून राहिलं रे. त्याला विचारून राहिलं कोणाची इथं जवळ होय नाव गा पत्ता चांगल्या का सांगायला काय नाही. तुम्ही ओळखलं नाही म्हणजे काय सांगू म्हणते तुम्हाला. तुला जिकडे नको सांगू मला काय करावं लागते. हा भाऊ किती पैसे झाले म्हटलं आपल्यावाले. थांब ना सांगतो ना तुला चांगले डबल टिपल न पैसे चांगलं विचारून राहिलं कोणाची इथं जवळ वगैरे सांगून नाही राहिला मला. बरोबर थांब आपले काय 150 रुपये झाले भाऊ 150 रुपये. अरे बापले का 150 रुपये मागून कसे काय झाले रे यायचे वाले. का भाऊ काय एरोप्लेनची तिकीट लावली म्हणावं का बाबा. काय 5-7 किलोमीटर आणलं तुम्ही 150 रुपये म्हणून राहिले. हा 150 कसे काय झाले म्हटलं बा. कसे काय झाले म्हणजे हा 150 रुपये झाले ना बाबा. 150 रुपये कसे काय झाले म्हणता. पैशाचे पहिले विचार करायला लागत होता. तिकीट नाही विचारली तुम्ही काही नाही विचारली बसून गेले. आता म्हणजे 150 रुपये कच झाले. आता तर वाजतच काय म्हणलं बा तुम्ही तुम्हाला विचारायला पुरलं असतं. मग कार बी तिकीट आहे ना काय जरा 150 म्हणून राहिले. आता म्हटलं 5-50 घेता म्हटलं 150 म्हणून राहिले का. म्हणून आपले शिवलाल हुजर असते ना 1 रुपया नसता घेतला. मग आम्ही तुम्हाला देऊन राहिले इकून तिकून तर 150 म्हणून राहिले. 150 कायचे झाले काय तर मला समजून नाही राहिलं राजू तुमचं आलं. हा काय एरोप्लेनची तिकीट लावली का काय लावली बाबा मला काय समजून नाही राहिलं. काय एसी तुमच्या ॲटोमध्ये का काय आहे. एसी ने मेसीची नका मारायचं. पहिले विचारायचं होतं मग का बा कार बी तिकीट काय आहे विचारायला लागत होतं. मग बसा लागत होतं. विचारलं काही नाही बसून गेले आता म्हणून राहिले 150 कच झाले. हाताला द्या लवकर 150 द्या मोकळ्या बा इथून. त्या मायची खटखट इथं जया माणसाची तर काही इज्जतच नाही बाबा. पैसे द्या मोकळ्या हवं म्हणते लवकर. बरोबर देते माझी गलती झाली माहिती कोण पहिले विचारायचं होतं मला. कार बी तिकीट आहे काय आहे चांगलाच घडलं बा. जया माणसाची काही इज्जत नाही म्हणते. आता पहिले चांगला जवळची हिचं पण विचारलं होतं बरं कोणाची इच्छा जवळ काय होय नाव पत्ता सांगा म्हटलं नाही म्हणजे कोणती गरज घ्या ना चांगला दाबून. चांगला दिलं डबल टिबल पैसे ठोकून द्या 150 रुपये. का शिवलाल भाऊ त्या पाटलाची सायकल गायब करून 10-15 दिवस झाले ना का एकदा दिले का सोडून देता घरी तशीच. हो सोडू देणारे झुमरे अजून 2-3 महिने कसं पाटलाले वय कल्याण मग त्याची सायकल आहे म्हणून. नाही तर आपण जर आता जिगरीला काढू ते वय करून घेऊन त्याची सायकल आहे म्हणून जर आपण दोघे जण 12च्या भावात म्हणून राहिला. जरा धीर ठेव 2-3 महिन्यांनी विकू मस्त. हा जराशी जंगीन खाऊ दे दिले 100-500 कमी भेटन पण अंगाला धक्का नाही लागत ना. नाही तर सगळी माहीत पडलं पाटलाले आपली बदनामी तर बदनामी होते. चोरीचा आरोप लागून जाते पण अख्ख्या गावामध्ये आपली काही इज्जत नाही राहत. मग काय ते बरोबर आहे म्हणा शिवलाल भाऊ. बरोबर माझ्या नाही गेला करू राहिले बरोबर. ते सायकल ऐकली असते तर घरी जरा खरा तिकीट आणलं असतं म्हणून म्हटलं बा तुम्हाला पण जाऊ दे पप्पा 2-3 महिन्यानं. पाहू ना इकून ते सायकल 2-3 महिन्यानं जाऊ दे. आणि तुला हड्ड्या तोडायचं आहे मग नाही. बरं ठीक आहे लावतो त्या जाग मी टेन्शन घेऊ नको तू. हा खाली तिकीट खा जाणार आता ससे गोळायला ना तुझे. बरं ठीक आहे लावतो त्या जाग तुला घेऊन. हो कुठं लावता बा शिवलाल भाऊ जाग. इथं खिशामध्ये 1 रुपया नाही आता सांगून राहिला बा मी. और अंतर मग सांगितलं नाही. अरे हो ना तर बा माहिती नाही मला त्या खिशामध्ये 1 रुपया नाही म्हणून त्या जाग लावतो म्हटलं. त्या खिशात 1 रुपया नाही ना तर तुला मी कुठून नाही कुठून जुगाड लावून देतो असं म्हणून राहिलो मी. हो लावा शिवलाल भाऊ जाग. मग नाही भेटला तर चिकन तर लावा नाही चिकन तर मच्छी तर लावा. आपल्याला काही चालते आपल्याला खरा तिकीट खायचं म्हणजे खायचं काही चालते मग आपल्याला. आता ह्या कोण येऊन राहिला नवीन दिसून राहिला गावामध्ये कुठचा पाहुणा होईना काय होता का भटकला इकडं तर. अरे बापले का ह्या तर झाबरीचं जवळ वगैरे झुमर अजून बऱ्याच खतरनाक टेमवर आला रे ह्याच. लागते त्या जुगाड होते त्या जुगाड लावून इकडूनच घेतो बरोबर आपल्या गोत्यात लावतो चुना चांगला. हा फक्त तू हावल्यावा लाव काय म्हटलं. हो हावल्यावर लावतो ना शिवलाल बोला. आता काही पाय पडले का तुम्ही खाजर मी खाजो झाबरून गेबरेला माहित पडलं त्या तुला लावला म्हणून चांगला सुधार देतो आपल्याला नाही म्हणेपर्यंत. अरे काय माहित पडते रे झाबरेले. शिवलाल म्हणते ना मला शिवलाल पाण्यात जवळ आता कसा फैलवर घेत होतं ते फक्त पात्र आहे पाल त्या जुगाडा देतो जमुनाचा. काय मटन चिकन काय पाहिजे तुला पार घेऊन देतो. पाय फक्त दादा कसा तुझ्या मेळ लावतो. हो राम राम जवळ कसे काय आले बा. काही फोन नाही काही नाही. स्टँडवर घ्यायला आलं असतं आम्हाला जर माहित असं तुम्ही येऊन राहिले म्हणून. त्या झाबरांना सांगितलं आम्हाला. त्याला कुठं माहिती शिवलाल भूमी येऊन राहिलं म्हणून. मी अचानक मध्ये चालू त्याला सांगितलं नाही मी येऊन राहिलो का काही. ते जरासं अचानक आता काम पडलं म्हणून येऊन गेलो मी. पण मला फोन तर लावायचा होता जवळ का मी येऊन राहिलो का काही. मेकांनी गाडी घेऊन स्टँडवर घ्यायला आलो असतो. आता तुम्ही ऑटोने आले असून ऑटोवाल्याने पैसे घेतले असून. आपला जर ऑटो असता पैशाचा विचार नाही तुम्हाला तर माहित आहे. तुमचा तर काही विषयच नाही बा शिवलाल भाऊ. तुम्ही तर पैसे घेते नाही माझ्याकडून. पण ज्याच्या ऑटोत आता आलो ना मी त्यांना चांगला घाललं बा मला. 150 रुपये घेतलेला का 150 रुपये त्याला म्हटलं बा 150 रुपये कायचे घेऊन राहिला. राजा एरोप्लेनची तिकीट लावली का म्हटलं. तर तो म्हणे बाबा बसाच्या अगोदर विचार लागत होतो म्हणे तिकीट काय नाही काय नाही. तर बसून गेले म्हणे तिकीट विचारून राहिले म्हणे. त्याला द्या म्हणे पैसे द्या म्हणे आले मोकळ्या म्हणे. म्हटलं बाबा जवळ माणसाची काही इज्जत नाही इथं. अजब लोक आपण तुमच्या गावातल्या काही ते ऑटोला अजिबात दिसला मला. 150 रुपये घालले पाहिजे ना माझ्याकडून. अरे बाप 150 रुपये काय जवळ माय 30 रुपये तिकीट आहे राजा ऑटोची. 150 रुपये कोणता ऑटोवाल्याने घेतले तुमच्याकडून. हा कोण येतो काय माहित बस शिवलाल भाऊ कोणता ऑटोवाला होईना काय होतो मी काय ओळखत नाही बसले. पण 150 रुपये घालले ना माझ्याकडून. त्याला म्हटलं राजा एवढे पैसे असते का तू राजा ऐकायला खाली नाही. काय सांगू तुम्हाला पण 150 रुपये घेतले असते ना आखरी. असं कोणाचं काम असं रे झुमर ह्या असं आपला बबन सपाट्या काय म्हटलं का तू असू शकते बबन सपाट्या तो लुचाळा
का जाय तो कुर्ती गिडती घालून त्याच्या खाचा दुपट्टा गिपट्टा होता का? हो कुर्तीवाला आहे तो, कुर्तीवाला दुपट्टा गिपट्टा होता मस्तरीच्या जवळ होतोच आहे तो. असं म्हणजे बबन सपाट्याचं काम होय हे. फक्त 30 रुपये तिकीट आहे म्हणजे 120 रुपये जास्त. चला बरं जावं दाखवा बरं कुठं आहे. काल लेखाची वरात मायबीन 30 रुपये तिकीट आणि 150 रुपये घेऊन राहिला जवळ माणसाकडून. त्या काल तिने पैसे नाही घ्यायला पाहिजे पण पैसे घेऊन राहिला आणि 120 रुपये जास्त घेऊन राहिला. चला बरं दाखवा बरं लेखाचा कुठं आहे ना काय काढतो ती चांगली वरात. चला जाऊ ना शिवलाल बुवाचा दिले ना त्याला पैशाचा काय करता. जाऊ ना झालं गेलं पारा पडला. पुढच्या पासून आता काम पडलं ना पहिले तुम्हाला फोन लावत जाईल. तुम्हाला काय 150 सोडून 200 रुपये तुम्हाला देत पण ते याटो फेटून नाही येत. तुम्हाला फोन लावत जाईल पहिले मी. जाऊ द्या आता. नाही जाऊ द्या कुठं जावई. त्याला सोडतो का लेखाली 120 रुपये जास्त घेऊन राहिला पाहुण्या माणसाकडून. जावई माणूस आहे तुम्ही, तुमच्यापासून जास्त पैसे घेऊन राहिला तो. त्याला सोडतो का लेखाले भाकरायले. हा आम्ही 120 रुपये जास्त घेणं आहे काय. 10-20 रुपये ठीक आहे जास्त घेतले 120 रुपये जास्त घेऊन राहिला. त्याला सोडतो का लेखाले. चला तुम्ही दाखवा फक्त तो कुठं आहे चांगली काढतो लेखाची पुंजा. बरं चला बा तुम्ही काही दम घेत नाही आता नाही. बरोबर चला दाखव. तिथंच आहे झाडा पाहिजे वाटा नाही का तिथंच आहे. चला दाखवतो. ट्रिपचे पैसे वसूलून गेले. चांगला पाला दिला जवळले देत ना तो बरं. चांगला विचारलं कोणाच्या घरचे पाहुणे होय काय कुठचे जवळ होय. ऐकाले खाली नाही तुम्ही मला ओळखलं नाही मी जवाई होय ना असं होय तर जवळ विचारलं सांगावं नाही का. घे ना मग का मला चांगला 150 रुपयाचा पाला. असं ना जवळ तुम्ही आठवायला देतो लेखाच्या बत्ती कसे करायचं. जाया माणसाकडून जास्त पैसे घेणं आणि ती 130 रुपये सगळं काढतो लेखाचं. थांबले का बबन सपाट्या तू चांगली बत्ती देतो लेखा तू यायला थांबतो आता. हो काय लावायचं सरपणा करून राहिले माहिती का तुम्हाला बबन सपाट्या माणूस कसा आहे. बघा दोघा जणांसोबत भांडण केला ना दोघांचे डोके फोडले ना. तुम्हाला डोका फोडून घ्यायचा असं तर जा त्याच्या जवळ. फालतू कोणासोबत खेळ घेते पाय फोडलं टाकाय फालतू दुखापत. हा उलटे घरावर गोटे दवाखान्यात जा इथं जा मला बुंडी करा हे करा ते करा. फालतू म्हटलं घरावर गोटे का घेऊ नका. हा तुमचे पैसे गेले का जवळ गेले ते जवळ काही नाही बोलायला ते मध्ये जाऊ दे तुम्हाला कोणती गरज पडली. हा फालतू त्यासोबत खेळ घेऊन राहिले तर तेच तर समजत नाही तुला अजून कुठं फायदा करून घ्या लागते कुठं काय करून घ्या लागते. चालला मोठा मला शिकून राहिला तर तू फक्त पुढची पिक्चर पाय मग म्हणणं मले मी काय तिथे झगडे भांडण करायला नाही चाललं. तो माझ्या डोकं फोडणार आहे तर फक्त तू पुढची पिक्चर पाय आता काय होते तर मला शिकून राहिला. तुम्ही जेव्हा इथूनच पहा पिक्चर त्याची कशी पुन्हा काढतो मी ना काय पहा फक्त तुम्ही आता. जवळ माणसाकडून जास्त पैसे घेते ना लुपार दिले का आता. थांबले का बबन सपाट्या काढतो का तू आता थांब तू. चा मायची कटकट एवढं सांगून सरून नाही ऐकून राहिले बाबा. आय म्हणजे माणसारखं काम करून राहिले. ह्या मला टोलायचं ना डोकं एक फोडलं का मग मारता दवाखान्याच्या चक्रा. आय एवढं सांगून सरून राहिलं तर पण ऐकायला खाली नाही. बरोबर काय म्हणा खेटच्या समोर मला धडा गतीचा नाही लेखाचा. दोघांसमोर भांडण केले दोघांचे डोके फोडून ठेवले. थांबा तुमचे फोडते आता करा पुढं. बाबा शिवलाल तो जवळ तो झुमर म्हणजे जास्त पैसे घेतले म्हणे जवळ दोघाले आणलं म्हणाव का. हे बरोबर नाही केलं बाबू तुला बबन सपाट्या. जवळ माणसाकडून तू डबल पैसे घेऊन राहिला. 30 रुपये तिकीट आणि डायरेक्ट 150 रुपये घेऊन राहिला. हा जवळ येणार ते पाहुणे राजा त्याच्यावर एवढे पैसे घेऊन राहिला का. जवळ माहिती का ते कोणाचे माहिती का तुले. तेच ते विचारलं बघ येईल का तुम्ही कोणाचे इच्छे पाहुणे कोणाचे जवळ नाव गाव पत्ता सांगा. ते म्हणजे तुम्ही ओळखतच नाही तर काय सांगून असं तसं मला ते शिवलाल भाऊ ओळखते अख्खा गाव ओळखते चिल्लर बुट्टे ओळखते ते कंदिलाबाजी ओळखते हे ओळखते ते ओळखते ते सांगून राहिले ती मला. तिने म्हटलं असं आहे का चांगलं विचारलं चांगलं सांगता येत नाही. मग मी दिला मग पाला 150 रुपयाला. मग तुम्हाला तर माहिती आपलं काम कसं आहे. आपण चांगल्याला चांगलं आहे मागल्याला मागलं आहे मग म्हणून मी ना 150 पाला देऊनच दिला दिले का पाहून मी म्हटलं पुढं काय काय नाही तर असं होय नाही ते जवळ जर असं टेटर वाटते पण राजे हे बरोबर नाही. तुला 30 रुपये तिकीट आहे तू 120 रुपये जास्त घेऊन राहिला. हा जवळ राजा झाबरू जावं ना माहित नाही का. खतरनाक माणसांना झाबरू राजा त्याला गेलं माहित पडलं तर नाही राजा तो आटो फोडफाड करून टाका का तो इकून टाकायचं रातोरात मध्ये गायब करून टाकायचं. हा CID राजा इन्स्पेक्टर आहे ना तो मोठावाला. हा सगळ्यात मोठा आहे ना तो. मग तू राजा त्याच्या जवळ राजा घालून राहिला 150 रुपयानं 120 रुपये जास्त घेऊन राहिला. त्याला जर माहित पडलं तर तो काही करू शकते ना. ते ऑटो काय करू शकते काही करू शकते तुला काय करू शकते तो मग. अरे बापा रे माझी झाबरू जवळ आहे का भावा. मला काय माहिती राजा शिवलाल बहुत झाबरू जवळ आहे म्हणून. मला जर माहित असं झाबरू जवळ तर पैसे नसते घेतले मी ना राजा. आता कसं करावं बा. हा कसं करावं आता. जाऊ दे आता घेतले तर घेतले काय 150 घेतले ना तू ना. 150 मध्ये 30 रुपये तुझे तिकीट झाले म्हणजे उरले किती 120 रुपये. 120 म्हणजे आपल्या दोघांची इच्छा टाक. हा म्हणजे 60 रुपये 60 रुपये तू घे 60 रुपये मी घेतो. हा अजिबात कोणाला तर सांगायचं नाही आपण काय केलं काय नाही ते मॅटर. हा तिकडे मी जवायला बरोबर फाईलर घेऊन सांगून देतो. तू अजिबात इकडे कोणाला सांगायचं नाही काय 150 घेतले हे घेतलं ते घेतलं. हा बरोबर आता इथं आपलं मॅटर धपन करून टाकू काय खतम विषय. चलो दे मग 60 रुपये दे लवकर आता. चिल्लर नाही ना चिल्लर माझ्याजवळ 50ची 10 रुपये कमी आहे मग पट्टे का. हा पट्टे कुठं 10 रुपये सोडायला पुरते का आपल्याला पुरे 60च पाहिजे 1 रुपया कमी नाही पाहिजे आपल्याला. आता समोर आलो रुपया हो पुरे 60च्या 60च लागण आपल्याला. बरोबर थांबा मग शिवलाल उभा चिल्लर करून आणतो देतो बा तुमचे 60 रुपये. थांबा 2 मिनिट. अरे बाबाले का छबली दवाई खाली आले म्हणा काय पुढे गेली बिल मांडला छबली सगळी चला बा घरी घेऊन जावे काय पादा झाला चल पुत कला का दवाई आले बाबा ओळखला का मला ओळखला का म्हटलं. अरे राम राम बाबा कंदिलाबाजी राजू तुम्हाला वैकन का मी ओळखतो बा कंदिलाबाजी नाही तुम्हाला कसं भुलणार आहे बाबा. तेच म्हटलं बा मी म्हटलं भुललेत का म्हटलं मला. आता झाले होते नाही त्याला घरी आपल्या त्याला हो येतो ना कंदिलाबाजी मग येतो ना. नाही दवाई मंगी नाही त्याला आता भेटला तुम्ही मला त्याला मग आता हातात म्हणजे त्याला मागेल लवकर. बरोबर चला बा शिवलाल भाऊ येतो म्हटलं हे कंदिलाबाजी घरून येतो बा येतो मी. कंदील कुठं घेऊन त्याला जवळ आता चांगला घालतो म्हटलं अजून जाऊ दे म्हणा इकडे 60 रुपयाचा फायदा झाला आपला.
हो जाऊ दे तिकडे पकडा लागन, आता जा लागन कंदील बुड्याच्या घराजवळच बसा लागन, जवळ कवा निघते कवा नाही वाट पाहा लागन, तिथून घ्या लागन आणि त्या लागन तिकडे मच्छी मार्केटमध्ये. हो तिकडे चिकन इकन काय घ्यायला येले गाली ह्या झुंबरले त्याला घेऊन द्या लागन, त्याचा देतो फायदा करून. हो आण रे वा अय बाबन सपाट्या झाला आणि लवकर 60 रुपये दे लवकर इकडं. हो देतो ना बा चिल्लर चिल्लर नाही चिल्लर घेऊन येतो देतो बा तुमचे पैसे, तुमच्या कायचे जवायचे पैसे रे जवायला देता. असं का जवायला देऊ नाही झाबडूला सांगतो ना मग मी काय येणं जास्त घाललं म्हणून बबन सपाट्यानं. हो त्या जवायला म्हणे चांगलं 150 मन घाललं म्हणे, चांगलं सांगतो त्याला थांब तू. हो त्या ॲटोपॅटो बार फिटवायलाच लावते मला राजा चांगल्या माणसाला घालत आले का जाय माणसाकडून डबल पैसे घेता सांगा त्या झाबरूले. नाही 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 झाबरून नका सांगा बाबा, जाऊ दे तिकडे तुम्ही जवायला द्या का नका द्या पैसे, आपण माय नका सांगा बाबा. हो राजा झाबरून मोठा भारी माणूस आहे, त्याला गेली माहीत पडलं बस झाला माहिती चांगली पुंजाच काढते सांगू नका त्याला शिवलाल भाऊ. जाय मग आण लवकर 70 तर मग इकडे सांगत नाही 1000 रुपये जास्त वाढवून देणार सांगेन मी. हो चला आण लवकर चिल्लर. काय म्हणते बाकी कंदीला बाई तब्येत गिबेत भांदाची गिंदाची ना आजी गिजी तुमची तब्येत चांगली आहे. हो हो आमच्या सगळ्याच तब्येत बोला मस्त आहे 1 नंबर. पण तुम्ही कधी काय म्हटलं आले कोणतं काम काढलं म्हटलं. काही नाही होतं जरासं काम आहे झाबरूसाठी जरासा पुरीचा निरोप होता इकडलाच आहे पुरीचा का म्हणून म्हटलं इकडे एक दिवस राहा झाबरूला पोरगी गिरगी दाखवून द्या गाकडे चालला जा म्हणाला वारा म्हणे एखादी रात्र इकडे कान खावा दवाई मी एवढ्या दिवस तुम्हाला सांगितलं का मग भांडासाठी पोलगी पा हा मा भांडासाठी पोलगी पा त्याच्या नाही पाहून राहिले तुम्ही बोलवा तुमच्या सायदी बोलवायला पाहून राहिले. हा म्हणजे आम्ही पलका आहे का हा त्याच्या पाहून राहिले आमच्या नाही पाहून राहिले आम्ही काय पलका आहे का म्हटलं. ए बा कंदीला बाजी माझ्यासाठी कुणीच पोरका नाही सगळेजण सारखेच आहे माझ्यासाठी. मग नाही का कुणी पोरका आपण काही मानत नसतो आपण सगळ्याला एक समानच समजतो. मग नाही का ते कसं झालंय आता त्याच्या घरी बाई आहे नाही कुणी स्वयंपाकी बा करायला बिचारायला एकटंच करावं लागते म्हणून म्हटलं त्याला अगोदर द्या नंतर भांडासाठी पाहिजे पुरीची काय कमी आहे का लागन तेवढ्या पुरी आहे पुरी पाहिजे मी तुमच्या भांडासाठी पोरगी पाहिजे फक्त आपल्या झाबडीचं उरकू द्या आणि नंतर मग भांडाचा नंबर आहे काय टेन्शन घेऊ नका बिंदास राहा तुम्ही पोरगी मी पाहिजे भांडासाठी बिंदास राहा तुम्ही. पहिले आपल्या भांडासाठी पाहा लागत ती पोलगी ते झाबडीचे नंतर होते बिचारा आतापर्यंत हाताने स्वयंपाकाला आता गेला काही महिने हा आपल्या भांडासाठी पान पहिले ते उलकून देतो म्हटलं तो लेखाचा लय सतत करून राहिला पहिले का अजिबात कामाला नाही जात काही नाही जात नुसतं लग्न करून द्या लग्न करून द्या लग्न करून द्या म्हणून म्हटलं त्याचं लग्नच करतो करून हा पण म्हटलं बा तुम्हाला पाहा लवकर तर तुम्ही बा आमच्या आधी काही पाहुणे लावले हा त्या झाबलूच्या बोलवलं पाहुणे तुमच्या थाळ्यासाठी आम्ही पलके आहे ना आमच्या आधी कसे पाहिजे तुम्ही तुमचा किती झाला थग्गा झाबलू आहे त्याच्या आधी पाहता बोला जाऊ द्या पाहा त्याच्यासाठी पा आमच्या आधी पाहू नका काहीच नका जाऊ द्या. अरे तसं नाही ना कंदीला म्हणजे आपला भांडासडी पाहतो तुम्ही म्हटलं बिंदास राहा भांडासडी पाहतो फक्त आपला हे पोरगी म्हटलं झाबडूला दाखवू द्या पुढची पोरगी जरी आण तर ते भांडासडी दाखवू आपण अजून काही हा पुढची म्हटलं पोरगी आपण पाल देऊ ना तर भांडासडी पाल देऊ मग झाबडूचा पत्ता कट करतो मी भांडाचा पत्ता लावतो काय बोला आता बदली आपल्याला गोत्त हा बोला ठीक आहे दाखवून द्या झाबडूला पोलगी हेवाली पुढची पोलगी आपल्या भांडासाठी पाहायचा हो लवकर आणा निलो लवकर पोलगी पाहू आपल्या भांडात उलकून टाकू पण झाबडूसाठी काय 56 पोली पाटला तुम्ही काही मला मग गलत नाही काय हा मग पा किती पोली पा का काही पा फक्त आपल्या भांडासाठी हे पोलगी पा चांगली मस्त धुलून द्या आणि विचार खतम करून टाका तिथं लग्न करून द्या. हो ठीक आहे कंदीला बाजी बिंदास राहा तुम्ही काही मोठे टेन्शन घेऊ नका बिंदास राहा. हो तुमच्या भांडात मी जुळून देतो म्हणजे जुळून देतो फक्त जरासा वेळ लागन पण देतो हो तुम्ही बिंदास राहा पोरगी मी पाहतो. जवाई 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 त्याला येतो बा कंदीला बाजी पाहतो आपल्या भांडासाठी पोरगी पाहतो बिंदास राहा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याला येतो ते शिवलाल फोन चिंबर आवाज देऊन राहिले मला येतो मी फक्त याला कोणतं काम आहे का दवा येतो बा दवाई कोले दिला दवायला आवाज चांगली कामाची गोष्ट चालू होती बोला त्या महाबिंदाला लेकायनं बोलवून कोणतं काम आहे काय काम आहे दवायसोबत लेकाय तुना गिना लावत पैसे नचन आता लावून दवायला तुना बघा 10-20 लेकाचे भाकल्या वानाचे भाकल मीठ तू लेकाची माझी कडे मटणाची दुकाने आजच मटण लागत होती का मटण घेतो म्हटलं तर मटणाची दुकाने बंद आहे आता मच्छरच काय भागा लागणार वाटते मावा जाऊ तिकडे आपल्याला काय खारं तिकडे खाणं आहे ना काही नाही शिवला घेऊन घेतो मग मच्छीच घेऊन घे ना काय उराला आजच्या मच्छर काम भागून टाक उद्या मटण गिटून घेऊन जातो हा घेऊन घे आजच्या मच्छी घेऊन घे काय किती घेतो 1 किलो घेता का हो 1 किलो नाही का काय अर्धा पाव घेता का बाबा 1 किलो द्या भाऊ 1 किलो कोणासाठी घेऊन राहिला शिवलाल भाऊ मच्छी काय आपला जिम्मा तसा तर मटण घेऊन राहिला आता पण मटणाची दुकान आहे बंद म्हणून तो आता मच्छी घेऊन राहिला जवळ आले म्हणे जवळ 5,000 करतो म्हणे बा म्हणून आता घेऊन राहिला मच्छी. अरे म्हणजे माझ्यासाठी का बाबा अरे नाही म्हणलो का करा म्हणा 5,000 राजा झाबडीच्या घरी जेवा लागेल मला तोही करून स्वयंपाक होतो म्हणून राजा आले म्हणून 1 दिवस माझ्या घरी जेवण नाही म्हणून काही नाही आता बोलून मला राहू द्या म्हटलं काही 5,000 घेऊन तर करणं लागत मला राहू द्या घेतले ना जवळ आता 1 किलो मच्छी आता काय नाही करून राहिले एक काम करता तुम्ही अर्ध झुम्माच्या घरी जेवजा आणि अर्ध मग झाबडीच्या घरी जेवजा काय म्हटलं च्या माझी कडकडा शिवलाल म्हणून डोकं जागावर नाही गेले का झुमर 5,000 करून राहिला म्हणजे तुम्हाला मागणी 5,000 नाही करून 5,000 नाही करून राहिलं त्या आपले लावून राहिले तिथं मना किती झाले मग आपले 1 किलो मच्छीचे पैसे आपले झाले ना 180 रुपये त्याचे 200 होते पण 20 रुपये कमी केले मी ना 180 द्या तुम्ही शिवलाल 180 रुपये मच्छीचे 180 झाले म्हणते असं काय 180 झाले ना चिल्लर नाही आहे का तुमच्याजवळ चिल्लर आहे का म्हटलं 180 रुपये नाही बस शिवलाल चिल्लर तर माझ्या जवळ नाही राहिजे 150 होते 150 आठवलेलं दिली मी ना आता चिल्लर 1 रुपये नाही 500ची आहे देऊ का असं 500ची आहे का बरोबर द्या हो द्या देतो तुम्हाला हा याच्यावर चिल्लर नाही झुमर पैसे द्या मग द्या सध्याचे 500 दे तुमच्यावाली द्या हो घ्या ना घ्या देताना काही विषय नाही तुमच्यासाठी काही विषय आहे का देता आरामशीर देता घ्या. अरे जमला रे बा जमला मस्त जमला दिले जा 180 रुपये आता मस्त पोट भरून जेवतो चांगला मस्त खारट तिकड आहे फुकट मध्ये भेटून गेलं मस्त जमला बाबा मित्रांनो असा आपला व्हिडिओ सांगितला जमला की नाही जमला जरा सपोर्ट करा म्हटलं गरीब माणसाला करायचे सपोर्ट नाही करत काही नाही करत तुम्ही सगळं अमिरा करत धावता बाबा
गरीबाली एक जण सपोर्ट नाही करत. त्याला म्हटलं करा सपोर्ट, जमत नाही. पण जमायची कोशिश करून राहिलो ना, जमत ना गती गती. सांगत जा कुठं बघलं काय बघलं. हा गलती झाली तर म्हटलं सुधारायचा प्रयत्न करतो मी. फक्त तुम्ही सांगत जा जमलं नाही जमलं, काय शेअर बनवू कसं काय करू. हा कमेंटमध्ये सांगत जा मला. मी ऐकत जाईन. मग तुमचा 100% ऐकत जाईन. तुम्ही जे म्हणता ना ते करत जाईन मी 100%. लिहून देईन तुम्हाला. पहा मित्रांनो, शिवलाल भाई एवढा अगोदर म्हणून राहिले तर जरा गरीबाला सपोर्ट करा बा. तुम्ही सगळं राजे अमीराकडे धाव जा, गरीबाकडे कोणीच नाही बा. हा जरा म्हटलं सपोर्ट करा, सांगत जा काही बघलं का काही. आम्ही सगळं सुधारणा करतो ना, तुमचं ऐकतो 100% ऐकतो आम्ही. तुम्ही जेव्हा असाल तेच करतो. फक्त सांगत जा, जरा कमेंट करत जा, पण सपोर्ट करा. काय म्हटलं मित्रांनो, सपोर्ट करा बा. आपल्या चॅनलवर असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. उद्या व्हिडिओ मग आपला इथूनच पार्ट कंटिन्यू करू. चला बाय बाय, राम राम. काय बोलले का झुमरे तो आपलीच लावून राहिला. तो बबन सपाटे डोकं फोडते ना, असं फोडते तसं फोडते. 70 रुपयाचा फायदा केला ना, मग नाही तर काय समजेल हुमजेले का आपलीच लावतं. तुला समजत नाही रे अजून, कुठं फायदा करा कुठं घाटा करा ते शिकून घे. मापासून कसं करतो तुम्ही इथं एखादा आपलीच लावते. 60 रुपयाचा लावला जुगाड. तू येतो तुम्ही चिकन नाही तर मटन तर जमून तुला जे पाहिजे ते. हो काही ना काही तुला पाहिजे ना, खारट तिकट खायचं आहे ना, तू इथे तर जमून. बरं जवायला का चुना लावतो तो फक्त पात्र आहे आता. झाला जवळ चाय पाणी घेऊन झाला असं चला मग. हो झाला शिवलाल, चला कुठं चालले चला बा चला. हो चला ना, येऊ म्हटलं जरा आता मार्केटमध्ये फिरून. आता घरी जाऊन काय बसणंच आहे तुम्हाला. आता मार्केट म्हणून येऊ मग बस झाला का घरी. हो चालते मग घरी तर बसणंच आहे. काय आता हिंडून घ्या, मग बसणंच आहे घरी. चला चला ना म्हणा, चला चला चांगला कापतो तुम्हाला आता. चला चला जाऊ मग चला.